आणि पुन्हा महत्त्वाची बातमी, महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आलेला आहे। सलग 5व्या वर्षी राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती कायम राहण्याचा अंदाज आहे। चालू आर्थिक वर्षात 7.9% वाढ या आर्थिक पाहणी अहवालातून अपेक्षित असल्याचं म्हणण्यात आलं आहे। तेव्हा सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान आता सलग 5व्या वर्षी अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती कायम राहण्याचा अंदाज हा आर्थिक पाहणी अहवालातून सादर करण्यात आलेला आहे। 7.9% इतकी वाढ यामधून अपेक्षित आहे। ई चलन प्रणाली विरोधात वाहतूकदार संघटनेनं राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलंय। सरकारनं दंड वसुलीतून नियमबाह्य लूट सुरू केल्याचा आरोप वाहतूकदार संघटनांनी केला। संपामध्ये ट्रक, टेम्पो सारख्या अवजड वाहनांबरोबर स्कूल बस, खासगी टुरिस्ट बस, मुंबईतील काळ्या पिवळ्या टॅक्सी, ऑटो रिक्षा देखील सहभागी झाल्या। दरम्यान या चक्काजाम आंदोलनावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक काय म्हणतात आपण तेही पाहूया। ई चलन विरोधात महाराष्ट्रातील वाहतूकदारांनी आज राज्यव्यापी मोर्चा आहे तो काढलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की जे काही ई चलन आखलं जाते त्याचा जो दंड आकारला जातो तो प्रचंड आहे आणि त्यामुळे कुठेतरी हा दंड रद्द करावा अशा पद्धतीची मागणी आहे ती देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघतो ह्या सगळ्या जे ट्रॅव्हल्स आहेत ह्या ट्रॅव्हल्स आता या ठिकाणी आरटीओ ऑफिसकडे निघालेले आपल्याला पाहायला मिळतात। इकडे जर बघितलं तर आपण मुख्य चौकामध्ये हे सगळे आंदोलक आहेत ते उभारलेले आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे या ठिकाणी वाहतुकीचा कुठेही बोजवारा उडू नये याच्यासाठी सगळे पोलीस आहेत ते या ठिकाणी प्रयत्न करत आहेत की ही जी वाहनं आहेत ती घेऊन तुम्ही जाऊ नका, तुम्ही मोर्चा काढा, मात्र तुमच्या मागण्या मांडा, मात्र या ठिकाणी वाहनं घेऊन तुम्ही जाऊ नका अशा पद्धतीची पोलिसांची भूमिका आहे। मात्र तरी देखील आपण ही सगळी वाहनं घेऊन प्रादेशिक कार्यालयाकडे जाणारच अशा पद्धतीची भूमिका देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये हे आता हे आंदोलन आहे ते सुरू झाले आणि अशा वेळी आता कोल्हापूरमध्ये देखील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या समोर या ठिकाणी हे सगळे आंदोलक आपल्या गाड्या घेऊन जाणार आहेत आणि जो काही ई चलनाचा जो दंड आहे तो दंड रद्द करावा अशा पद्धतीची मागणी या आंदोलकांच्याकडून होते। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। या चक्काजाम आंदोलनावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक काय म्हणतात आपण पाहूया। काल माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली। चर्चेअंती जी समिती आम्ही नेमली होती त्या समितीचा अहवाल जो प्राप्त झाला आहे त्यावर पोलीस खातं आणि वाहतूक खातं म्हणजे आरटीओ डिपार्टमेंट यांचे समन्वय साधून अधिकाऱ्यांसह माननीय मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्र्यांबरोबर एक बैठक घ्यावी आणि त्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ती विनंती मान्य केलेली आहे। त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर ताबडतोब त्या संदर्भात एक बैठक घेऊन वाहतूकदारांमध्ये आणि शासनामध्ये समन्वय साधण्याची भूमिका माझी राहील अशा प्रकारचं पत्र मी आत्ताच वाहतूकदार संघटनेच्या प्रतिनिधींना देतोय, जेणेकरून त्यांना आताही माझं आव्हान राहील की आपण जो पुकारलेला संप तो मागे घ्यावा। बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा एबीपी माझा। पैनासोनिक एसी इंडिया का नया कैप्टन कूल, जिसकी एडवांस डस्ट बस्टर टेक्नोलॉजी करती है आउटडोर यूनिट को ऑटो क्लीन, मतलब स्ट्रॉन्ग कूलिंग और लंबी लाइफ। पैनासोनिक। सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्या, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांची मागणी। आज विधानसभेत अशासकीय ठराव मांडणार, राज्य शासनानं केंद्राकडे शिफारस करावी अशी करणार मागणी। बेकायदेशीर ऑनलाईन